प्राध्यापक नानासाहेब टी.पी. शिंदे सरांच्या कार्यकर्तृत्वाचा धावता आढावा. नानासाहेब प्राध्यापक टी.पी. शिंदे हे नाव आज उभ्या खानदेशाला परिचयाचे झाले आहे. नानासाहेबांचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. लहानपणीच पितृछत्र हरपले. नानांनी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत कष्टातून शून्यातून आपले आदर्शवत जीवन समाजापुढे उभे केले. त्यांचे शैक्षणिक, सहकार, आयुर्विमा आणि सामाजिक क्षेत्रातील योगदान तरुणाईला प्रेरणादायी ठरले आहे. आईसाहेब कैलासवासी सुंदराई पितांबर शिंदे यांच्या आशीर्वादानं आणि मावस भाऊ कैलासवासी शांताराम बाबूराव पाटील यांच्या मार्गदर्शनाने नानासाहेबांनी शिक्षण घेतले. प्रचंड इच्छाशक्ती, जिद्द, परिश्रम, चिकाटी या चतुसूत्रीच्या बळावर त्याप्रमाणेच नैतिकता, विश्वास, आपुलकी, आपलेपणा, सहनशक्ती आणि पारदर्शक कारभारातून सदैव आपल्या कर्तृत्वाची पताका उंच उंच नानासाहेबांनी फडकत ठेवली आहे. सरांनी M.A. B.Ed. इंग्रजी ही पदवी संपादित केली असून पुढे 33 वर्षे M.K. शिंदे कनिष्ठ महाविद्यालय कुसुंबा येथे इंग्रजीचे अध्यापन केले आणि सन 2014 मध्ये सर त्याच संस्थेतून विद्यार्थीप्रिय आणि शिक्षकप्रिय प्राचार्य म्हणून सेवानिवृत्तही झाले. संस्थेचे प्रणेते अप्पाजी मोतीराम कडू शिंदे यांच्या पुतळारूपी स्मारक उभारण्यात नानासाहेबांचे योगदान मोठे राहिले आहे. आयुर्विम्याच्या क्षेत्रातही नानांनी खूप मोठे काम केले आहे. चेअरमन क्लब सदस्य म्हणून सतत 25 वर्ष सन्मान मिळविलेला आहे. त्या माध्यमातून अनेक कुटुंबांना सहकार्य केले आहे. नानासाहेबांचे सहकाराच्या क्षेत्रातील काम भल्या भल्यांना अचंबित करणारे आहे. सन 1994 साली धुळे नंदुरबार जिल्ह्यातील केवळ 104 सभासदांना सोबत घेऊन अवघ्या 10,400 रुपयाच्या भाग भांडवलावर धुळे नंदुरबार जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेची नानासाहेबांनी स्थापना केली. स्वच्छ आणि पारदर्शक कारभार, कर्मचाऱ्यांची शिस्त, विश्वास, प्रामाणिकपणा, विनम्र सेवा देत संस्थेने आजपर्यंत अनेक विक्रम प्रस्थापित केलेले आहे. आजच्या स्थितीला जवळजवळ 2000 सभासद असून 2 अब्जच्या पुढे पतसंस्थेचा आर्थिक व्यवहार आहे. पतसंस्थेने स्थापनेपासून ते आजपर्यंत सतत हा ऑडिट वर्ग मिळविलेला आहे. सभासदांना अत्यंत अल्प 9% दराने 20 लाखापर्यंत कर्ज मर्यादा आहे. गेल्या 25 वर्षांपासून सरांनी सतत चेअरमन पदाची यशस्वी धुरा सांभाळलेली आहे. गेल्या 1 मार्च 2020 रोजी संस्थेने धुळ्याच्या शाहू नाट्य मंदिरात रौप्य महोत्सव कार्यक्रम सादर केला. या निमित्तानं काढलेल्या गौरव विशेषांकास साहित्य, सहकार, राजकारण, शिक्षण क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी शुभेच्छा संदेश पाठविले. यात राष्ट्रवादी पक्षाचे नेते माननीय शरदरावजी पवार साहेब, मुख्यमंत्री माननीय नामदार श्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, सहकार मंत्री माननीय नामदार बाळासाहेब पाटील, जागतिक कीर्तीचे शिल्पकार रामजी सुतार यासह महाराष्ट्राचे अनेक मंत्री, खासदार आणि आमदारांनी शुभेच्छा संदेश पत्र दिले आहेत. त्याचप्रमाणे देशाचे माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री खासदार डॉक्टर सुभाषजी भामरे, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाल सबनीस, माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील सह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. धुळ्यामध्ये शिक्षकांची ही पतपेढी नंदुरबार आणि धुळे जिल्ह्याची ज्यांचं नेतृत्व टी.पी. शिंदे करत आहेत, त्यांची कार्यकारिणी करते आहेत. संस्थापक असणाऱ्या त्या कालखंडापासून 94-95 पासून ज्यांनी योगदान त्यांना दिलेलं आहे. हे संबंध चित्र सुरुवातीला 10,000 रुपयाचं भाग भांडवल आणि आता 100 कोटी पर्यंत गेलेलं भाग भांडवल. 25 वर्षातली ही आर्थिक प्रगती ही केवळ आकडेवारी नाहीये. हे आकडेवारीचा विकसित होणारा
असा संबंध एक इतिहास हा तर प्रेरक आणि मार्गदर्शक जरूर आहे. टी.पी. शिंदे यांनी प्रयत्न केला. या पतसंस्थेच्या निर्मितीसाठी 1991 पासून मी प्रयत्न करीत होतो. जवळपास 2 ते 3 वर्षानंतर मला ते यश आलं. कारण प्रामाणिकपणे काम करायचं, ध्येयाने काम करायचं, निष्ठेने काम करायचं आणि त्या अनुषंगाने कोणाला 1 रुपया द्यायचा नाही, घ्यायचा नाही. पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष टी.पी. शिंदे म्हणाले, सुमारे 25 वर्षापूर्वी शिक्षकांची फारशी आर्थिक पत नव्हती. सुमारे 25 वर्षापूर्वी मला केवळ 15,000 रुपयांचं कर्ज हवं होतं. या रकमेसाठी तत्कालीन भूविकास बँकेकडे संपूर्ण शेती गहाण ठेवली होती. याच काळात मी विमा कंपनीचे काम करीत होतो, त्यामुळे जनसंपर्क बऱ्यापैकी होता. शिक्षकांशी चर्चा करून पतसंस्था स्थापनेचे प्रयत्न सुरू केले. 4 वर्षांतर 1994ला पतसंस्थेच्या नोंदणीला मान्यता मिळाली. त्यानंतर सातत्याने जिद्द आणि चिकाटीने काम केलं. आज अडचणीचा प्रसंग निर्माण झाला तर शिक्षकांना पैशांची गरज भागविण्याचे आश्वासक ठिकाण म्हणून या पतसंस्थेकडे पाहिले जाते. स्वच्छ आणि पारदर्शीपणे पतसंस्थेचे काम पुढील काळात देखील सुरूच राहील, असं स्पष्टीकरण शिंदे यांनी यावेळी दिलं. याप्रसंगी पतसंस्थेतील सभासदांचे अनुभव असलेले लेख, मुद्रित केलेली स्मरणिका मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आली. पतसंस्थेच्या विविध उपक्रमात पद्मश्री व पद्मभूषण, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे शिल्पकार राम सुतार, थोर विचारवंत वक्ते, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू कैलासवासी डॉक्टर शिवाजीराव भोसले, पुरोगामी विचारवंत व लेखक डॉक्टर आह साळुंके, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे माजी कुलगुरू अण्णासाहेब के.बी. पाटील, अनाथांच्या आई पद्मश्री कैलासवासी सिंधुताई सपकाळ, राष्ट्रसेवा दलाचे विचारवंत कैलासवासी डॉक्टर मुब शाह, कविवर्य विठ्ठल वाघ, कविवर्य कैलासवासी पुरुषोत्तम पाटील, कविवर्य नाथो महानोर आदींनी उपस्थिती दिली आहे. सरांना मुळातच सामाजिक कार्याची आवड असल्याने रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, पतसंस्थेच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं वृद्धाश्रमात भोजन, अंधशाळा, कुष्ठरोग आश्रम येथे फळ वाटप, उन्हाळ्यात पाणपोईसारखे असंख्य विधायक उपक्रम पतसंस्थेच्या माध्यमातून नियमितपणे राबविले जातात. नानासाहेबांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सहकाराच्या कार्याची दखल घेत त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. यामध्ये नाशिक विभागीय संभाजी ब्रिगेड व मराठा सेवा संघ यांच्या वतीनं सन्मान आणि गौरव करण्यात आलेला आहे. सकाळ वृत्तपत्र समूहाच्या वतीनं सामाजिक आणि सहकाराच्या चांगल्या कामाबद्दल विभागीय एक्सलन्स अवॉर्ड 2019 आणि मानाचा राज्यस्तरीय अचिव्हर्स ऑफ महाराष्ट्र 2019 पुरस्कार सरांना अभिनेता श्रेयस तळपदे आणि केंद्रीय परिवहन मंत्री नामदार नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मुंबई येथे प्रदान करण्यात आलेला आहे. प्राध्यापक नानासाहेब शिंदे यांच्या सुविद्य पत्नी सौ साधना शिंदे ह्या इंग्रजी विषयात BA BEd असून मुख्याध्यापिका म्हणून त्याही सेवानिवृत्त झालेल्या आहेत. सरांचा सुपुत्र कुणाल अमेरिकेत संगणक अभियंता असून स्नुषा भाविका ह्या MBA फायनान्स आहे. मोठी कन्या डॉक्टर उर्वशी आणि जावई डॉक्टर संदीप पाटील MD मेडिसिन, DM गॅस्ट्रो पोटविकार आणि लिव्हर तज्ज्ञ म्हणून उत्तर महाराष्ट्रात नावलौकिक मिळविलेला आहे. दुसरी कन्या रुचिरा ही इंटेरियर डिझायनर आहे आणि जावई आशिष पाटील हे नामांकित इन्फोसिस कंपनीत कॅनडा येथे संगणक अभियंता आहेत. सरांना वाचनाची आवड, प्रवासाचा छंद आहे. त्यांनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि मुंबई ते कलकत्ता जवळजवळ संपूर्ण भारत भ्रमण केलेले आहे. त्यांनी सिंगापूर, थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया आदी देशांना भेटी दिल्या आहेत. मुलगा अमेरिकेत असल्यामुळे गेल्या वर्षी 2 महिने सर अमेरिकेत राहून आले आहेत. तरुणांनी उच्च शिक्षण घ्यावे, अभ्यासातून मोठे व्हावे, सामाजिक बांधिलकी जोपासावी, जीवनाचा आनंद निर्व्यसनी राहून मन मुरादपणे लुटावा आणि सतत परोपकारी असावे असे समुपदेशन सरांच्या वतीनं तमाम तरुणांना आहे. धन्यवाद.